हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक अतिशय महत्त्वाचं लेक्चर्स म्हणून काही क्वेश्चन्स आपल्यासमोर मी या ठिकाणी घेणार आहे आणि ते बाल हक्काशी रिलेटेड असणार आहेत, म्हणजेच बालविकास या टॉपिक अंडर ते असतील. तर ते 20 क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहेत आणि त्यानंतर तुमच्यासाठी काही क्वेश्चन्स देखील याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, तर आपण वेळ न वाया घालवता आपल्या डायरेक्ट क्वेश्चनकडे येऊया. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, योग्य विधान निवडा. जिनिव्हा घोषणा 20 नोव्हेंबर 1924मध्ये बालहक्कांबाबत घोषित केली. आणि दुसरं विधान आहे, एल्गेन्स्टाईन जेब यांनी 1919मध्ये सेव्ह द चिल्ड्रन नावाची संघटना स्थापन केली. तर यामध्ये पर्याय जर बघितलं तर हे दोन्ही पर्यायसुद्धा या ठिकाणी दिलेले जे आहेत ती बरोबर आहेत. ओके, तर यामध्ये जिनिव्हा घोषणा तुम्ही लक्षात ठेवायची आहे. 20 नोव्हेंबर 1924मध्ये ती बालहक्कांबाबत घोषित केलेली आहे. आणि एल्गेस्टाईन जे आहेत त्यांनी 1919मध्ये सेव्ह द चिल्ड्रन नावाची एक संघटना स्थापन केलेली होती आणि त्या अनुसारच एक बालकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे जिनिव्हा घोषणा होती. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी एक परस्परांशी संबंधित आहेत, त्यामुळे लक्षात घ्यायला काही हरकत नाही आहे. क्वेश्चन सेकंडकडे आपण जाऊया आता. एकात्मक बालविकास प्रकल्प योजना यात केंद्र आणि राज्य यांचा वाटा किती आहे? ठीक आहे, असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. केंद्राचा आणि राज्याचा वाटा किती आहे तो. तर यामध्ये 75-25, 50-50, 60-40 आणि 40-60 अशा पद्धतीने ऑप्शन्स दिलेले आहेत. तर 2016 आणि 17 पासून हे जे प्रमाण आहे बालविकास प्रकल्प योजनेचं ते 60 आणि 40 आहे, म्हणजे केंद्र 60 आणि राज्य 40 आहे. यापूर्वी 2016-17च्या आर्थिक वर्षाच्या पूर्वी 75-25 असा वाटा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये तो होता. क्वेश्चन थर्ड आहे, पालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प योजना सुरू करण्यात आली. कधी सुरू करण्यात आलेली आहे ती? 2 एप्रिल 1975, 2 ऑक्टोबर 1975, 2 एप्रिल 1974, 2 ऑक्टोबर 1974. आता त्यामध्ये बालविकास प्रकल्प योजना जी आहे, एकात्मिक बालविकास प्रकल्प, ओके, ICDS आपण त्याला म्हणतोय. आता याच्यामध्ये 2 ऑक्टोबर 1975 रोजी याची स्थापना झालेली आहे. आता याच्यामध्ये एक कुपोषण असेल किंवा बालकांचा मृत्यू असेल हे कमी करण्याचं काम हे बालविकास प्रकल्प योजनेमधून या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेमधून करण्यात येत आहे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील जी बालकं असतील किंवा गरोदर व स्तनदा माता असतील हे त्याचा लाभार्थी घटक म्हणून इथं लक्षात ठेवायचं आहे. कधीकधी आपल्याला परीक्षेत ह्या लाभार्थी कोण आहेत किंवा कशासाठी, काय उद्देश आहे योजनेचा, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं आहे. आता ही जी योजना आहे ही योजना 6 क्षेत्रात काम करते. मग ती 6 क्षेत्र कुठली कुठली आहेत? तर 3 क्षेत्र वाटून वाटून घेतलेली आहेत वेगवेगळ्या मंत्रालयांनी. तर त्यामध्ये महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय ही 2 मंत्रालयं आहेत. त्यामध्ये महिला व बालविकास मंत्रालयाने पूरक पोषण, मग शालेय पूर्व शिक्षण असेल नर्सरीमधलं किंवा ज्युनियर सिनियर KG मधलं, ठीक आहे, व आरोग्य शिक्षण असेल तर हे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम किंवा हे क्षेत्र महिला व बालविकास मंत्रालयातर्फे चाललं जातं. आणि एक नोडल म्हणून किंवा महिला व बालविकास मंत्रालयाच्याच मदतीनं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे याच्यामध्ये एक प्रकारे लसीकरणाचा कार्यक्रम किंवा आरोग्याची तपासणी असेल किंवा काही इतर संदर्भ सेवा असतील एक आरोग्याच्या संबंधितल्या, तर या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने या एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेमध्ये सुरू करण्यात येत असतात. ठीक आहे, तर होल अँड सोल 2-3 क्वेश्चन्सची प्रिपरेशन्स तुमची एका क्वेश्चन्समधून होईलच. पुढचा क्वेश्चन आपण तो विचारात घेऊया. क्वेश्चन नंबर 4, बालश्रम प्रतिबंध व नियमन कायदा 1986मध्ये नव्याने दुरुस्ती केल्याने कलम 3चे उल्लंघन केल्यास कामाला ठेवणाऱ्या मालकास कोणती शिक्षा होते? यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला भरपूर काही मोठे मोठे दिलेले आहेत. त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की बालश्रम प्रतिबंध व नियमन कायदा 1986 जो झालेला आहे त्यामध्ये एक नव्याने दुरुस्ती करण्यात आली आणि नव्याने दुरुस्ती जी आहे ही 2016मध्ये करण्यात आलेली आहे. आणि खास करून याच्या बाबतीत आणखीन थोडंसं लक्षात ठेवायचंच म्हणलं तर एक बालश्रम प्रतिबंध व नियमन कायदा 2012 हे एक अशा पद्धतीचं एक दुरुस्ती विधेयक जे होतं हे दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये मांडलेलं होतं. 2016मध्ये ते संसदेमध्ये संमत झालेलं आहे आणि 1986च्या मध्ये थोडीशी सुधारणा करून 2016मध्ये ती संमत झालेली आहे. ओके, तर यामध्ये
जो कोणी कामाला ठेवणारा मालक आहे, कलम 3चं उल्लंघन. मग कलम 3चं उल्लंघन म्हणजे त्या ठिकाणी बालकास बालश्रम जसं जिथं कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळं तो बालश्रम ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्या मालकाला कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि 20,000 ते 50,000 रुपयापर्यंतचा दंड हा त्या ठिकाणी या कायद्याअंतर्गत त्याला कलम 3चं उल्लंघन केल्यावरती बसतो. आता मूळ कायदा हा गुरुपाद स्वामी समितीच्या शिफारशीद्वारे करण्यात आलेला आहे. म्हणजे 1986चा जो कायदा होता बनविलेला बालश्रम प्रतिबंध व नियमन कायदा हा गुरुपाद स्वामी समितीच्या शिफारशींनी बनवण्यात आलेला होता. आता एक वेळेस गुन्हा झाला तर ऑप्शन 3 नुसार शिक्षा होईल आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा अपराध त्या ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी पालकाला पहिल्या वेळेस जो आहे तो पालकांसाठी दुसऱ्या वेळेस आणि पहिल्या वेळेस जो आहे तो दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस ओके पालक जर त्या ठिकाणी सापडला त्या मुलाला कामाला लावताना किंवा बालकला तर 10,000 रुपयाचा दंड हा त्या पालकाला होतो. ठीक आहे. तर यामध्ये दुसऱ्या वेळेस जर केली तर 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंतचा कारावास त्या ठिकाणी होतो आणि 20,000 ते 50,000 रुपयाचा दंड हा कलम 3च्या उल्लंघनाप्रित्यर्थ त्यांना होत असतो. क्वेश्चन 5कडे जाऊया. योग्य विधान निवडायचे. बालश्रम कायदा 1986 मध्ये 2 विधानं दिलेली आहेत. 14 वर्षाआतील वयोगटाला बालक म्हटलं जातं आणि 14 ते 18 वर्ष वयोगटाला किशोर म्हटलं जातं. माहितीच तर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की बालश्रम कायदा जो आहे त्यामध्ये बालक ही डेफिनेशन किंवा बालक ही व्याख्या जी आहे ही कशा पद्धतीची आहे. दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. 30 जुलै 2016 पासून 1986च्या कायद्यातील दुरुस्ती ज्या आहेत या अंमलात आलेल्या आहेत. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की 1986चा जो कायदा आहे तो 2016 रोजी लोकसभेमध्ये संमत झाला आणि 30 जुलै 2016 पासून तो काय झालेला आहे अंमलात आलेला आहे. बालकांकरिता सर्वच व्यवसाय किंवा प्रक्रियांमध्ये काम करण्यास सध्या या 2016च्या सुधारणेनुसार बंदी आलेली आहे. यापूर्वी 18 प्रतिबंधित व्यवसाय आणि 65 प्रतिबंधित प्रक्रियांमध्येच मनाई होती. बाकीचे जे कार्य आहेत त्यामध्ये एक थोडक्यात पालकांना थोडंसं पैशाची मदत किंवा जोखमीचं नसलेलं काम हे बालक करू शकत होते. पण आता या 2016मध्ये ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. परंतु 14 ते 18 वर्ष वयोगटामधील जे किशोर वयोगट आहे यांच्याकरिता जी क्षेत्र, जी व्यवसाय, ज्या प्रक्रिया आहेत त्या बंदिस्त आहेतच. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त थोडंसं न जोखमीचं काम हे किशोर वयोगटातील मुलांसाठी करायला काही हरकत नाही आहे. परंतु ते बालकास पूर्णपणे सर्वच कामं हे बंद आहेत. मग बालक कोण तर 1986च्या बालश्रम कायद्यानुसार 14 वर्षातील जे वयोगटातील मुलं आहेत त्यांना बालक म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि 2016ची दुरुस्ती आहे ही 14 ते 18 वर्ष वयोगटाला त्यांनी किशोर हे म्हटलेलं आहे. क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो की किशोर गट नव्याने कुठल्या कायद्यामध्ये किंवा कुठल्या सुधारणेनं आलेला आहे तर तो 2016च्या सुधारणेनं बालश्रम कायदा 1986 मध्ये आलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे. राष्ट्रीय बालश्रम निवारण प्राधिकरण व राष्ट्रीय बालकामगार योजना हे कोणत्या धोरणाचे फलित आहेत. राष्ट्रीय बालक धोरण 1974, बालश्रम प्रतिबंध नियमन कायदा 1986, राष्ट्रीय बालश्रम धोरण 1987 आणि राष्ट्रीय बाल सनद 2004. तर हे जे बालश्रम निवारण प्राधिकरण आहे हे प्राधिकरण एक प्रकारे 1994 रोजी तयार झालेलं आहे. राष्ट्रीय बालकामगार योजना असेल ही 1988ला तयार झालेली आहे आणि हे दोन्ही जे आउटपुट आहेत हे राष्ट्रीय बालश्रम धोरण जे आहे ते 1987 साली धोरण जाहीर केलेलं त्याच्यानुसारचे हे 2 गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. ठीक आहे. तर या क्वेश्चनच्या नंतर तुमच्यासाठी एक थोडासा क्वेश्चन या बालकांच्या रिलेटेडच आहे परंतु तो एक शांततेचे नोबेल कोणाला मिळालेलं आहे 2014चं तर ते तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आणि ते मेन्शन करत असताना किंवा त्या क्वेश्चनचा आन्सर सापडत असताना नक्कीच तुम्हाला बालकांविषयीची काहीतरी गोष्ट एक थोडीशी माहीत होणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर 7कडे जाऊया. संयुक्त राष्ट्रसंघाने पूर्ण करावयाची मिलेनियर डेव्हलपमेंट गोल्स त्यालाच आपण सहस्त्रक विकासाची ध्येय असं म्हणतो याला चालना देण्याकरिता व शासनाची त्याबद्दलची वचनबद्धता कशातून स्पष्ट केलेली आहे. राष्ट्रीय बालश्रम धोरण 1987, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प 1987 आणि राष्ट्रीय बालसनद 2004, बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे
सहस्र विकासाची ध्येय जी आहे संयुक्त राष्ट्रसंघाने 2000मध्ये ठरवून दिलेली होती MDG. काही 2010मध्ये पूर्ण करायची होती, काही 2015मध्ये पूर्ण करायची होती. ओके, तर ही सर्व जी ध्येय आहेत, ही सर्व ध्येय किंवा यांना वचनबद्धता या विकासाच्या ध्येयांना चालना देण्यासाठी किंवा त्या शासन काय करत आहे हे दाखवण्यासाठी त्यामध्ये एक बालकांच्या बाबतीतले जे काही 8 मुद्दे असतील, त्या 8 मुद्द्यामधले जे XYZ 1, 2, 3, 4 मुद्दे असतील, तर त्यामध्ये राष्ट्रीय बालसनद 2004 हा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यातूनच ती वचनबद्धता स्पष्ट होते. आता राष्ट्रीय बालश्रम धोरण जे आहे, हे राष्ट्रीय बालश्रम धोरण काय आहे? 1987 जाहीर झालेलं. त्यामध्ये कृतीयुक्त विकास योजना असतील किंवा कृतीयुक्त कायदेशीर किंवा काही विशेष योजना राबवण्याचे कार्यक्रम या बालश्रम धोरणामध्ये जाहीर करण्यात आलेले होते. ऑप्शन वाईज थोडी माहिती घेऊया आपण. ओके, बालश्रम धोरण 1987चं आहे. त्याचंच फळ पुन्हा नंतर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पामध्ये घडून आलेलं आहे आणि त्यामध्ये बालकामगारांचं पुनर्वसन करायचं असेल किंवा त्यांना एक प्रकारे औपचारिक शिक्षण प्रवाहामध्ये आणायचं असेल, मग त्याला निरसनगृह वगैरे आहेत. ओके, अशा पद्धतीने थोडंसं त्यांना एका सुधारगृहासारखंच आपल्या बालगृहामध्ये त्यांना प्रवेश दिला जातो. ओके, राष्ट्रीय बालसनद तर आपण बघितलीच 2004ची मिलेनियम MDG पूर्ण करण्यासाठीची. आणि बाल हक्क संरक्षण आयोग आणि अधिनियम जो आहे 2005चा, तर यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आयोग स्थापनेच्या उद्देशाने 2005मध्ये बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम संमत केलेला आहे आणि तो लागू 20 जानेवारी 2006 पासून झालेला आहे. मग कायद्याची अंमलबजावणी असेल, योजना असेल किंवा धोरणं ठरवणे असतील किंवा बालहक्कांची अंमलबजावणी करण्याचे उद्देश या बालहक्क संरक्षण आयोग अधिनियमाचे आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 7 आहे, याचं ऑप्शन आन्सर हे 3 आहे. क्वेश्चन 8कडे जाऊया. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग 2005 बाबत योग्य विधाने निवडा. 2 विधानं दिलेली आहेत. 5 मार्च 2007 रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा या स्तुती नारायण काकर या आहेत. आता दोन्हीही विधानं जी दिलेली आहेत बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बाबतची, ही दोन्हीही विधानं बरोबर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला फक्त या क्वेश्चन 8मध्ये प्रश्न याच्या संबंधित असा आहे की स्तुती नारायण कक्कर ज्या आहेत या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष आहेत, यांच्या पूर्वी कोण होत्या? ठीक आहे, तर हे तुम्ही सांगायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. संरक्षण आयोग 2005 आहे. याचा आयोगाची जी स्थापना झालेली आहे ती कधी झालेली आहे? 5 मार्च 2007 रोजीची. ओके, क्वेश्चन नंबर 9कडे जाऊया. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या खाली दिलेल्या कार्यांपैकी अयोग्य कारण कोणतं आहे? तर त्या अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. बालहक्कांबाबत साक्षरता किंवा प्रबोधन करणे हे पण बरोबर आहे. बालहक्काबाबत प्रभावी धोरणे शासनास सादर करणे, संकटग्रस्त बालकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, शासनाच्या आदेशाप्रमाणे शासनास धोरण तयार करून सादर करणे. आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे. आयोग म्हणलं की तिथं स्वायत्तता थोडीशी येत असते. शासनाच्या बांधिलकी किंवा शासनाचा आदेश त्या ठिकाणी नसतो, तर शासनाला आदेश एक अशा पद्धतीने किंवा एक संरक्षण आयोगाच्या बाबतीत अभ्यास, अहवाल किंवा काही गोष्टींचा सर्वे करून या सर्व गोष्टी त्या ठिकाणी धोरणात्मक बाबी ठरवल्या जात असतात. तर अयोग्य कारण ऑप्शन नंबर 4 हे तुम्हाला लगेच वाचून लक्षात येईलच. क्वेश्चन नंबर 10कडे जाऊया. असुरक्षित बालकांना सुरक्षा प्रदान करण्याकरिता सुरक्षित वातावरण देण्याच्या उद्देशाने केंद्र पुरस्कृत कोणती योजना सुरू केलेली आहे? मग त्यामध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्प आहे, शिशुगृह योजना आहे, एकात्मिक बाल संरक्षण योजना आहे आणि यापैकी नाही आहे. तर असुरक्षित जी बालकं असतात त्यांना संरक्षण जर द्यायचं म्हटलं किंवा सुरक्षित वातावरण जर द्यायचं म्हटलं, तर ते कुठं आहे किंवा केंद्रातर्फे कुठली योजना आहे? तर त्यामध्ये एकात्मिक बाल संरक्षण योजना आहे. 2009 आणि 10मध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे. 2000चं जे बाल न्याय संगोपन व संरक्षण कायदा आहे त्याचंच एक प्रकारे विस्तारलेलं रूप म्हणता येईल आपल्याला एकात्मिक बाल संरक्षण योजना. ओके, आता संगोपन आणि संरक्षण जर करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी बालगृह आहे, निरीक्षणगृह आहेत. ओके, मग पुढे जे शिशुगृह आहे यातला दुसरा जो ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर आन्सर 3च आहे. ओके, परंतु क्वेश्चन 10मध्ये जो ऑप्शन सेकंड आहे याच्यावरती सुद्धा एक क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तो असा की त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव जे आहे हे 1 जानेवारी 2006 पासून राजीव गांधी राष्ट्रीय शिशुगृह योजना म्हणून सुरुवात झालेला आहे
आणि या शिशुगृह योजनेचा जर उद्देश असेल तर त्यामध्ये आहार आहे त्या बालकांचा, पुढे नंतर त्यांचा योग्य सांभाळ आहे आणि आरोग्य सेवा त्यांना एक चांगल्या प्रकारे देणे, हे सुद्धा या शिशुगृह योजनेचं काम आहे. क्वेश्चन नंबर 10चा ऑप्शन नंबर 3 आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 11कडे जाऊया. एकात्मिक बाल संरक्षण योजना 2009-10चे खालीलपैकी कोणते तत्व नाही? प्रतिबंध बालहक्काविरोधी प्रथांबाबतचा, सर्व प्रकारचे संरक्षण, बालहक्काची व सुरक्षेची जाणीव आणि बाल संरक्षणाकरिता संशोधन. तर पर्याय खालीलप्रमाणे जसे दिलेले आहेत. कुठले तत्व नाही म्हणजे बाल संरक्षण ज्या योजना आहेत 9-10च्या, म्हणजेच एक त्याला बालसंगोपन आणि संरक्षण कायदा 2000 याचंच पुढचं एक फलित स्वरूप म्हणून ही एकात्मिक बाल संरक्षण योजना जी झालेली आहे त्यामध्ये वरीलपैकी सर्वच्या सर्व जी त्याची तत्व आहेत त्यामध्ये तत्व नाही असं विचारलेलं आहे, त्यामुळे वरीलपैकी एकही नाही असं क्वेश्चन नंबर 11चं ऑप्शन नंबर 4 हे आन्सर राहणार आहे. यामध्ये बालहक्काविरोधी प्रथा ज्या असतील त्याला प्रतिबंध घातला जातो. सर्वच प्रकारचं संरक्षण बालकांना दिलं जातं. त्यांना सुरक्षेची जाणीव किंवा हक्कांची जाणीव करून देणं किंवा बाल संरक्षणासाठी काही इतर संशोधनं असतील ते सुद्धा करणं या योजनेअंतर्गत आहे. khoyapaaya.go.in एक ICPS अंतर्गत एक हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी एक 2 जून 2015 पासून ही एक वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे. क्वेश्चन नंबर 12कडे जाऊया आपण. राष्ट्रीय बालक धोरण 2013 बाबत योग्य विधान निवडायचे. देशातील हे दुसरे राष्ट्रीय बालक धोरण होते. या धोरणात बालकांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण, संधी तसेच सर्व समावेशकता या घटकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता हे 2 विधान आहेत. त्या 2 विधानामध्ये राष्ट्रीय बालक धोरण 2013चं जे जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये योग्य विधान निवडायचं आहे. मग देशातील दुसरं राष्ट्रीय बालक धोरण हे होतं. पहिलं जे आहे हे 1974ला झालं आणि दुसरं जे आहे हे 26 एप्रिल 2013 रोजी झालेलं आहे. आणि या धोरणामध्ये बालकांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण, संधी तसेच सर्वसमावेशता या घटकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 12चा आन्सर ऑप्शन नंबर 3 राहील. क्वेश्चन नंबर 13कडे जाऊया. बालन्याय म्हणजेच बालसंगोपन व संरक्षण कायदा 2015 बद्दल योग्य विधान निवडायचं आहे. 15 जानेवारी 2016 पासून नवीन बाल न्याय म्हणजेच बालसंगोपन व संरक्षण कायदा लागू झाला. यानुसार जिल्हा स्तरावर बालन्याय मंडळाची स्थापना होणार. किशोरवयीन वयोगटातील मुलांचे गंभीर गुन्हे हे प्रौढ व्यक्तींप्रमाणेच यानुसार चालविले जातील. आता चौथं विधान आहे यामधलं. हा कायदा मूळ 2000चा होता. आता आपण यापूर्वीच बघितलं आहे की बालन्याय किंवा बालसंगोपन व संरक्षण कायदा 2000 हा होता, परंतु त्यात नुकताच बदल केलेला आहे 2015मध्ये आणि 15 जानेवारी 2016 पासून तो नवीन कायदा लागू झालेला आहे. त्यामुळे अविधान बरोबर आहे. ब मध्ये ती माहिती त्याच्या मंडळाची दिलेली की जिल्हा स्तरावर बालन्याय मंडळाची स्थापना त्या ठिकाणी करावी लागणार आहे या कायद्यानुसार. किशोरवयीन वयोगटातील मुलांचे गंभीर गुन्हे हे किशोर मुलगा म्हणूनच नाही तर त्याचं ठराविक वय झाल्यावरती प्रौढ व्यक्तींप्रमाणेच ते त्याच्यावरती चालविले जाणार आहेत. आणि हा कायदा मूळचा 2000चा आहे, त्यामुळे तो 2001मध्ये जरी लागू झालेला असेल परंतु त्यामध्ये सुधारित कायदा किंवा सुधारणा ही 2015मध्ये त्यामध्ये झालेली आहे. तर सर्वच्या सर्व विधानं जी आहेत ही त्या ठिकाणी योग्य असणारी आहेत. लोकसभेमध्ये हा अगोदर मांडलेला होता 2015चा सुधारणा आणि राज्यसभेमध्ये त्यानंतर मंजूर झाला. म्हणजे मे महिन्यामध्ये एक लोकसभेमध्ये त्याची मंजुरी मिळाली आणि राज्यसभेमध्ये 22 डिसेंबर 2015 रोजी ही मंजुरी मिळालेली आहे. एवढ्या मंजुऱ्या लक्षात ठेवायची गरज नाही. सरळ सरळ ही वरील दिलेली 4 ऑप्शन्स आणि लागू कधी झाला हे एक महत्त्वाचं आहे. 15 जानेवारी 2016 पासून. एक बालकांच्या संगोपन किंवा संरक्षणासाठी बालकल्याण समिती देखील या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात येत असते आणि ही बालकल्याण समितीच त्या ठिकाणी विद्यार्थ्याला बालगृहांमध्ये रिकमेंडेशन करत असते, म्हणजे त्यांना पाठवत असते. गंभीर गुन्हे वगळता इतर जे काही खटले असतील म्हणजे किशोरवयीनांवर 21 वर्षानंतर ते चालविले जात असतात. म्हणजे गंभीर गुन्हे वगळता जर काही बारीक सारीक खटले जरी असतील तरी त्यांचं एक ठराविक वय झाल्याच्या नंतर म्हणजे किशोरवयीन जे आहेत हे 21 वर्षांनंतर त्या ठिकाणी चालवण्यात येतील. परंतु त्यांनी जर एखादा 15 वर्षाचा विद्यार्थी आहे आणि त्यानं गंभीर गुन्हा केलेला आहे तर त्याच्यावरती तो बालक म्हणून नाही
तर एक प्रौढ व्यक्तीप्रमाणे त्याच्यावरती गुन्हा चालू होईल, परंतु गंभीर जर नसेल तर 21 वर्ष झाल्याच्या नंतर त्याच्यावरती तो गुन्हा दाखल करायचा आहे. या क्वेश्चनमधून तुमच्यासाठी एक क्वेश्चन असणार आहे, किशोर वय कोणत्या वर्षांच्या दरम्यान असतं? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14कडे जाऊया. आन्सर कमेंट्स करायचे मात्र मग. ठीक आहे. नवसंजीवनी योजनेबद्दल योग्य विधान निवडायचे. 2 विधान आहेत. आदिवासी क्षेत्रात ही योजना विविध योजनांचे एकत्रीकरण करून 25 जून 1995 पासून सुरू करण्यात आलेली आहे. 2004-05 पासून ही योजना आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. नवसंजीवनी योजना म्हटलं की त्या ठिकाणी फिरते वैद्यकीय पथक असतं. मातृत्व अनुदान योजना त्याच्यातून दिली जाते. नंतर वैद्यकीय खोल्या किंवा इतर साहित्य पुरवण्याच्या बाबतीमध्ये एक आदिवासी क्षेत्रांमध्ये या नवसंजीवनी योजनेचा एक एकत्रीकरण करून किंवा ही योजना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबविली जाते. क्वेश्चन नंबर 15 आहे, राजमाता जिजाऊ माता व बालक पोषण मिशन संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 3 विधानं दिलेली आहेत. मिशनसाठी युनिसेफकडून निधी पुरविला जातो. मिशनसाठी समांतर यंत्रणा कार्यरत नाही आणि विशेष लक्ष बालकुपोषणाचे प्रमाण कमी करणे हे आहे. असाच क्वेश्चन थोडंसं ऑप्शन्स बदलून आपल्याला CDPOच्या 2016च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला होता. तर यामधलं जे विधानं कुठली कुठली बरोबर आहेत, तर तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. एक प्रकारे याच्याकडून कुठलाही जे आरोग्य व एकात्मिक बालविकास सेवा आहे याच्यामध्ये एक समन्वय निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊ माता व बालक पोषण मिशन या संबंधितली स्थापना झालेली आहे. मिशनसाठी युनिसेफकडून निधी पुरवला जातो. समांतर यंत्रणा या मिशनसाठी कुठलीच नाही आहे आणि एक महत्त्वाचा एम जे आहे ते बालकुपोषणाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी करण्याचं आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे, 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांमधील स्त्री पुरुष प्रमाण भारतात व महाराष्ट्रात अनुक्रमे किती आहे? लोकसंख्या टॉपिकवरती हा क्वेश्चन आहे. खूप सिंपल आहे परंतु बालकांशी रिलेटेड आहे. आता 0 ते 6 वयोगटातील बालकांमधील स्त्री पुरुष प्रमाण आपल्याला बघायचे. 929 व 894, 927 व 919, 919 व 894 आणि 929 व 919. तर 0 ते 6 वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण बालकांमधील जर बघितलं आपण राष्ट्रीय लेवलवर तर 919 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 894 असं आहे. ठीक आहे. तर एक लोकसंख्येच्या बाबतीतली ढोबळ आकडेवारी जी आपल्याला हायली लक्षात राहू शकते अशाच पद्धतीचा क्वेश्चन त्यामध्ये विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 17 आहे, बालकामगार समस्येबाबत भारतातील कोणत्या अधिनियमामध्ये बालक म्हणजे 15 वर्ष पूर्ण नसलेली व्यक्ती म्हणून व्याख्या दिलेली आहे? आता हा क्वेश्चन थोडासा तुमच्या डोक्यावरून जाईल परंतु एक माहितीस्तव तुम्ही ही क्वेश्चन लक्षात ठेवू शकता की बालक म्हणजे काय असतं. तर मग बालक म्हणजे एक सगळ्याच कायद्यामध्ये 14 वर्षाच्या आतील असं काही नसतं. ओके. तर या ठिकाणी बालक म्हणजे 15 वर्ष पूर्ण न झालेली किंवा पूर्ण नसलेली व्यक्ती म्हणजे बालक ठरते. तर खालीलपैकी कुठल्या कायद्यानुसार ती तशी ठरते बालक म्हणून? कंपनी अधिनियम 1948च्या नुसार, का खान अधिनियम 1952च्या नुसार, मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961 नुसार, का चहाचे मळे कामगार अधिनियम 1952 नुसार? तर वरीलपैकी चारीच्या चारही कायद्यामध्ये अधिनियमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की 15 वर्ष पूर्ण नसलेली व्यक्ती म्हणजे बालक ही आपण त्या ठिकाणी समजू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 17मधून तुम्हाला थोडीशी एक माहिती मिळालेली आहे, ती बी थोडीशी एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मे बी याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकणार नाही. क्वेश्चन नंबर 18कडे येऊ. बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? ठीक आहे. तर 12 मे, 12 जून, 12 जुलै आणि 12 ऑगस्ट. तर बालकामगार विरोधी जागतिक दिन हा 12 जून या रोजी साजरा केला जातो. तुम्हाला फक्त थोडंसं कष्ट घ्यायचं आहे आता की हा कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो हे तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. ओके. तर थोडासा होमवर्क समजून हे क्वेश्चन्स तुम्ही अधूनमधून कंप्लीट करा. तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे कारण अशा गोष्टी अधूनमधून तुम्ही जर कमेंटमध्ये मेन्शन केल्या तर तुमचाच कॉन्फिडन्स यामध्ये थोडासा वाढणार आहे. 19 नंबरच्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाबाबत योग्य विधान निवडायचं आहे. 2 विधानं दिलेली आहेत. मागास प्रवर्गातील उच्च प्राथमिक स्तरातील मुलींना निवासी शाळांची सोयीकरता उपलब्ध करण्याकरिता हे बालिका विद्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. लिंग आधारित साक्षरतेमधील फरक हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे आणि राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत
ग्रामीण भागातील साक्षरतेची सरासरी ही कमी आहे अशा ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हे म्हणजे ही योजना त्या ठिकाणी राबविली जाते. आता दोन्ही विधानं जी आहेत ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. मागास प्रवर्गातील उच्च प्राथमिक स्तरातील मुलींना जुलै 2004 पासून एक शाळांच्या सोयीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे. त्यामध्ये SC ST आणि OBC आणि अल्पसंख्याक प्रवर्ग असतील तर यांच्याकरिता 75% जागा त्या ठिकाणी राखीव आहेत. तर जे दारिद्र्य रेषेखालचे आहेत मग कोणतेही असो त्यांना 25% या ठिकाणी एक रिझर्वेशन आहे. मग शैक्षणिकदृष्ट्या मागास भागांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असतात. मग आता कुठल्या कुठल्या ठिकाणी या सगळ्याच ठिकाणी मग कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असतील तर तसं नाही आहे, की ज्या ठिकाणी आदिवासी विभाग आहे किंवा आदिवासी विकास मंत्रालय आहे, सामाजिक न्याय व सक्षमीकरण योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी अशा शाळा नसतील अशा ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हे स्थापन करल्या जाऊ शकतात. ठीक आहे, एक महत्त्वाचा क्वेश्चन्स या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे, लास्ट क्वेश्चन आहे आणि त्यानंतर तुमच्यासाठी एक क्वेश्चन असणार आहे. योग्य विधान निवडायचे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत योजना ही अहिल्याबाई होळकर यांना म्हणून ओळखली जाते. राज्य शासनाने जानेवारी 1992 पासून शाळेतील मुलींचे गळती थांबविण्याकरिता उपस्थित भत्ता देण्याची योजना सुरू केलेली आहे. त्यामध्ये पर्याय नेहमीप्रमाणेच आहेत. दोन्ही विधानं जी दिलेली आहेत ती बरोबर आहेत. बसमधून ज्या मुली प्रवास करतात 5वी ते 10वीच्या त्या मोफत प्रवास करत असतात. मग मोफत कसं तर त्यांना ही योजना आहे. कुठली? अहिल्याबाई होळकर योजना. ओके, म्हणजे जाणं आणि येणं बसमधून शिक्षणासाठी. तर हा प्रोग्राम जो आहे हा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून चालू असतो. 1996-97 पासून ही योजना जी आहे ही चालू आहे. लक्षात ठेवा, MDM 1995 पासून झालेलं आहे. 96-97 पासून लगेच दुसऱ्या वर्षापासून आपण तिथे एक ह्याची विचार करू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये सुद्धा अशी आहे की उपस्थिती भत्त्याची जी योजना आहे ही योजना खास करून 1992 मध्ये सुरू झालेली आहे, म्हणजे की दुसऱ्या विधानामध्ये दिलेलं आहे. आणि याचं कारण काय असेल की विद्यार्थ्यांना दररोज हजेरीप्रमाणे ₹1 हजर राहिले तर त्यांना उपस्थिती भत्ता म्हणून आणि वर्षाचे जेवढे काही दिवस होतील तेवढे दिवस न धरण्यापेक्षा जास्तीत जास्त ₹220 त्या ठिकाणी लक्षात घेतले जाते. आणि आदिवासी क्षेत्र योजना बाहेरील जे BPL असते म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे असे कुठले कुठले आहेत की ते आदिवासी क्षेत्र योजनेच्या बाहेरचे BPL लोक आणि SC ST हे पूर्णपणे त्याच्यामधले एक ₹220 उपस्थिती भत्त्यांकरिता त्या ठिकाणी 1992 पासूनची ही योजना जी आहे उपस्थिती भत्ता वाटप. आणि 1996-97ची कुठली योजना आहे तर ती आहे अहिल्याबाई होळकर योजना. आता बऱ्याच जणांनी खेड्यापाड्यातून एखाद्या वेळेस आपण ज्यावेळेस सुट्ट्यांना आपल्या जुन्या गावी जात असतो त्यावेळेस तुम्हाला नक्कीच एक प्रकारे थोडंसं आफ्टर द एंड म्हणजे एक्झामचे एंडिंग दिवस असतात किंवा अधूनमधून जर तुम्ही गेलं तर तुम्हाला या मुली बसमधून जाताना येताना त्यांना तुम्हाला दिसतील. ठीक आहे, मग हे काय आहे तर हा तोच प्रकार आहे की अहिल्याबाई होळकर योजनेद्वारे त्या मोफत प्रवास त्या ठिकाणी पास काढून करतायत. मग इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंत ही सोय त्यांना या योजनेमध्ये आलेली आहे 96-97 पासून. ओके, तर क्वेश्चन नंबर 20चा आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. आता तुमच्यासाठी एक लास्ट क्वेश्चन जो आहे तो तुम्ही आन्सर त्याचं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. अधूनमधून जे मी काही 2-4 क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांचेसुद्धा आन्सर्स मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे, एक मला वाटत होतं की थोडंसं एक महत्त्वाचं बालकांच्या बाबतीतलं हे लेक्चर आहे ते आपण घ्यायला हवं. आता याच प्रकारचं एक महिलांच्या बाबतीमध्ये आहे जे की योजना प्लस त्यांच्यावरचे काही कार्यक्रम ह्या दोन्हींचं एकत्रित स्वरूपामध्ये असणार आहे. ते परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला 3 ते 4 मार्क 4 ते 6 मार्क वाढवण्यामध्ये उपयोगी ठरेल. तुमच्यासाठी जो क्वेश्चन आहे तो आहे योग्य विधान निवडायचे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 हा कायदा जानेवारी 2007 पासून स्वीकारण्यात आला. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 हा 14 नोव्हेंबर 2013 पासून अंमलात आलेला आहे. आता ही दोन्ही विधानं कशी आहेत? अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक अशा पद्धतीने इथं ऑप्शन्स दिलेली आहेत. व्यवस्थित वाचायची आहेत. अशी विधानं जी असतात ही सोपी वाटतात परंतु थोडंसं बारकाईने व्यवस्थित जर वाचलं तर याच्यामध्ये दिलेल्या चुकासुद्धा तुम्हाला लक्षात येऊ शकतात.
बालक हा 18 वर्षाखालील व्यक्ती आणि 30 दिवसांपर्यंत नोंद करण्याची त्याला तरतूद या लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण अधिनियम 2012च्या याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे 30 दिवसांपर्यंत नोंद करण्याची तरतूद एक जलद सुनावणी त्या ठिकाणी करण्याकरिता हे केलं गेलेलं असतं. आता बालक 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणून लैंगिक गुन्ह्यापासून जो बालकांच्या संरक्षण अधिनियम आहे 2012चा तो त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक ही कन्सिडर केलेली आहे त्या कायद्यानुसार. तर याच्या आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायचं आहे. आणि अधूनमधून जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत तर ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ती मेन्शन करायची आहेत. ओके. तर सर्वांनाच या ठिकाणी परीक्षेची थोडंसं स्ट्रेस आला असेल, परंतु रिलॅक्स पद्धतीने थोडासा पेपर हे तुम्ही फेस केलं पाहिजे. कारण तुम्ही ज्यावेळेस शांतता होती त्यावेळेस तुम्ही चांगला जोराने अभ्यास केलेला आहे. आता युद्धाचा दिवस आलेला आहे त्यामुळं थोडंसं एक पाय मागे टाकून थोडंसं सिंहाच्या दहाडसारखं सरळ सरळ आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. आणि सर्व जे करायचं आहे ते एकदम आणि शांत आणि रिलॅक्स डोक्याने, परंतु एक विथ टाईममध्ये आपल्याला तो पेपरसुद्धा कवर करायचा आहे. ठीक आहे. तर त्यासाठी थोडंसं काही इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स असतील किंवा काही गणिताचे किंवा रिझनिंगचे काही क्वेश्चन्स असतील तर त्यामध्ये सुद्धा ठराविक टॉपिक आहेत तर ते व्यवस्थितपणे तुम्ही ते टाईमच्या आतमध्ये ते गणितं किंवा काही कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन्स असतील तर ते सॉल्व आउट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे अँड बाय बाय अँड थँक्यू.